कुशल भमटे यांना जावं लागलंय. परतीच्या प्रवासाला पहिला धक्का कालिका माता गाणे या संघाला. परंतु जर आपण बघितला तर अगदी फार स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि ज्या वेळेला मात्र चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश हा गोलंदाज आहे, परंतु यज्ञेशकडे देखील ती ॲबिलिटी आहे. गोलंदाजी मात्र स्ट्रॉंग अचिव्हमेंट आहे आणि गोलंदाजी देखील तेवढी चांगली आपल्याला इथे पाहायला मिळाली. जबरदस्त सुपर बॉलिंग. पहिलाच बॉल आहे आणि पहिल्या बॉलवर मात्र विकेटचं पतन झालंय. आज देखील या स्पर्धेचं खास करून वैशिष्ट्य राहिले. 4 बॉलमध्ये 4 विकेट. विकेट मेडन षटकात आलं महेश जाधवनं. हायेस्ट पार्टनरशिप पाहायला मिळाली 66 धावा आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील झाल्या नाही आहेत. आणि त्यानंतर मात्र बरेचजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झाले. वेलकम बरेचजी पाटील, आपलं देखील सरसे स्वागत आहे. इथे दरम्यान पंच देखील लाईन चेक करतात. यस, इट इज वाईट बॉल. वाईट बॉलचा इशारा. कारण अगदी पूर्णपणे डायव्हर्सिटीच्या भरपूर बाहेरील बॉल. कारण वन टाइम फक्त आपल्याकडे रिव्ह्यू असणार आहे आणि तो रिव्ह्यू इथे मात्र स्वीकारलाय टीम कर्णधार. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर गेलंय की हा बॉल एक्झॅक्ट डायव्हर्सिटी वरून गेला की मात्र डायव्हर्सिटीच्या बाहेरून गेला हे पाहावं लागणार आहे. स्टॉप डिसिजन पंचांनी मात्र वाईट बॉल दर्शवलाय. सुब्रत तिसरे पंच. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे आणि ज्या वेळेला अनसक्सेसफुल रिव्ह्यू होईल त्या वेळेला मात्र पुन्हा तुम्हाला रिव्ह्यू दिला जाणार नाही. यस, वाईट बॉल आहे. रिव्ह्यू देखील गमावलेला आहे. अनसक्सेसफुल रिव्ह्यू. कारण परत एकदा घेतला जाणार नाही, घेता येणार नाही रिव्ह्यू. कारण आतापर्यंत पंचांची जेवढी तारीफ करे तेवढी कमी असेल. कारण एकही रिव्ह्यू पंचांच्या विरोधामध्ये लागला नाहीये. यावेळी देखील फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. लेग बिफोर मध्ये सापडलाय. फलंदाज सागर दुसरा धक्का दिलाय कालिका माता गाणे या संघाला. एखाद्या बुद्धिबलाच्या खिलासारखं देखील काही वेळेला खेळावं लागतं. कारण आपल्याला राजाला हरवायचं असेल ना तर सर्वात अगोदर वजीराला मारावं लागतं. कारण किंग मेकरची भूमिका ठरवणारा खेळाडू अजूनही खेळाडू कक्षामध्ये आहे. काय चाललंय अगदी श्री कालिका माता गाणे या टीमच्या गोत्यामध्ये. कारण काय घडेल काय बिघडेल, परंतु सध्याच्या घडीला गोलंदाजांची गुणवत्ता ही मात्र सादर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला वरचढ आणि अग्रेसर आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी जी धारदार आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाजी अटॅक काउंटर जो आहे ना तो मात्र फार चांगला शुद्ध राहिलाय जयदुर्ग अंजुरे संघाचा.
जबरदस्त गोलंदाजी मात्र फार चांगली आतापर्यंत राहिली जयदुर्ग अंजुब्रे संघाची आणि त्यानंतर मात्र आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ एक बल बाहेर देखील दर्शवलं आपण परंतु 2 पुनश एकदा स्ट्राईट मोड द विकेटने यज्ञेश या वेळेला मात्र पुनश एकदा बॉल हवेमध्ये आहे मिस्टेक फटका आहे कॅच मध्ये ड्रॉप कारण प्रकाश गोलम सारखा देखील तिकडे फिल्डर होता परंतु अगदी शॉर्ट कव्हरला भरपूर बेल बॉल हवेमध्ये होता एका धावेसाठी फार वणवण करावी लागली आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये कारण 2 चेंडूंमध्ये 2 विकेट गेले वाईट सर्वमध्ये 1 धाव देखील मिळाली त्याच्यानंतर मात्र लखपट्टर मिळाले फलंदाज निखिल सर परंतु तेजस गेले फार अगदी तेजसकडे देखील ते कॅपॅसिटी आहे ॲबिलिटी आहे कारण मोठे फटक्याची मारण्याची स्ट्रॉंग क्षमता ही देखील त्याच्याकडे आहे या वेळेला स्पॉट कॅच आपला तो झेल काय झेल पकडलाय परंतु नो बॉलचा इशारा स्काय गेटलाय मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्ट वेळ आपण बघितलं तर तिकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर जशी झेल पकडली जातात ना तसाच अगदी सेम लुकआउट मध्ये हा झेल पकडला होता तेच तर बॉल फार वेगाने अगदी सुपला खेळले होते आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डर काय जबरदस्त अगदी झेल पकडला होता आणि त्याच्यानंतर मात्र लगेच पंचाने देखील बॉल नो बॉल दर्शवला आणि इथे पुन्हा एकदा तेजस याला देखील एक फॅक्टर मिळालाय फ्रीड बॉल असेल काय जबरदस्त झेल पकडला होता 1+1 2 धावा नो बॉलचा देखील इशारा अप्रतिम झेल पकडला होता सुरेख झेल पकडला होता बॉल फ्रीड आहे खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये व्हाईट बॉलचा इशारा कारण क्रिकेट आहे कधी केव्हाही काहीही घडू शकते हे देखील आपण अनुभवलं पाहिलंय कारण सुरुवात मात्र जी लाजवाब झाली त्याच्यानंतर मात्र 1 नो बॉल 2 वाईट बॉल हाताळले आणि धाव संख्या अधोरेखित धाव पुस्तकावर 5 रन यावेळेला देखील लाईन मात्र खराब आहे दिशेने लाईन आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा आहे मन बनवलंय माइंडसेट बनवलंय गोलंदाजाने की इम्पॅक्ट ज्या प्रकारे विकेट जातात आणि त्याच्यानंतर मात्र उजव्या बाहेर जास्तीत जास्त लाईन ठेवावी का हा देखील एक प्रश्न आणि माइंडसेट बनवलंय त्याने परंतु आतापर्यंत फलंदाजाबरोबर प्रभावी प्रभावित करणारी गोलंदाजी तर राहिली यावेळेला देखील फटका चांगला आहे गॅप शोधला कव्हर्सला खेळले डीप एक्स्ट्रा कव्हरला लॉंग चेस राहिले फिल्डर करीता आणि जोपर्यंत फिल्डर पोहोचतील तोपर्यंत बॉल झालाय फरार धावा मिळतील 4 10 धावा 10 धावा डिकीच्या बॅटमधून तर जरी सुद्धा मात्र जवळपास 2 विकेट गेले त्याच्यानंतर मात्र स्वप्नील बुमरेचं येणं बाकी असेल परंतु तेजस आणि निकीने देखील मात्र अगदी फटका सुंदर खेळला होता अतिशय चांगला फटका आणि त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे परंतु लॉंग लेग तिकडे फिल्डर आहे बॅकअपला प्रोटेक्शन चांगलं दिलं आणि त्याच्यानंतर मात्र फक्त आणि सिंगल धाव मिळेल आणि सिंगलने पुढे शेदा स्कोरवर पोहोचेल 11 या अंकांवर पोहोचेल कारण मागील मॅच मध्ये जयदुर्ग अंजूर या संघानं जवळपास 66 धावा पटकावल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र 67 धावांचं फार मोठं अगदी आव्हान समोर ठेवलं होतं म्हणजे त्यांच्याकडे देखील बॅटिंग फार चांगली आहे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि तेजस सुरबीन देखील सांगितलं होतं की समोरचा संघ अगदी तगडा संघ आहे त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आम्हाला प्रथम बॅटिंग करून धावा जास्तीत जास्त टार्गेट मात्र सेट करायचं आहे आणि अशा पद्धतीने मात्र जवळपास अंतिम पुन्हा एकदा रिव्ह्यू वाईट करता बॅटिंग करणारी टीम तेजस सुर्वे स्वतः टीम कर्णधार आहे कारण अगदी सफल देखील झाला होता त्याच्यानंतर वाईट बॉल करता रिव्ह्यू घेतलाय असं परत 11 रन बनलेला आहे टीव्ही अंपायर्स तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला प्रत्येक टीम करिता एक रिव्ह्यू आहे
पहिला रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला जयदुर्ग अंजुरे संघाचा आणि त्याच्यानंतर मात्र कालिका माता गाणे या संघाने देखील रिव्ह्यू यूज केलाय. परंतु काय घडेल, काय निर्णय येईल. यस, वाईट बॉल आहे. भरपूर अगदी उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेरून हा बॉल गेला होता आणि वाईट बॉल निश्चितच जास्त बाहेर दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे अगदी ती जी लाईन आहे वाईड यॉर्कर लेंथ लाईन जी आहे त्याच्या जास्त बाहेरून हा बॉल रिलीज झाला होता आणि त्यानंतर मात्र एक जी एक्स्ट्रा धावा आहे सिंगल ती मात्र धाव फलकावर जोडली जाईल. म्हणजे 12 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जातात. जबरदस्त दोन्ही टीम स्ट्रॉंग अचिव्हमेंट आहे, स्ट्रॉंग मोमेंटम आहे. कुठला संघ हवी ठरेल या मॅच मध्ये. आज अंतिम दिवस आहे. या दरम्यान देखील बॉल फ्लॅश पॅडवर आदळलाय. काय जबरदस्त बॉल आदळला होता. तेवढ्याच चांगल्या पद्धतीने एक धाव देखील कलेक्ट केली आणि एक सिंगलने स्कोर बोर्ड जो आहे तो देखील 13 13 रन जे आहेत ते बनलेले आहेत आणि त्यानंतर मात्र येणारे अगदी अजूनही 12 चेंडूचा खेळ आहे. परंतु सेकंड ओव्हर हाताळण्याकरिता गोलंदाज देखील सज्ज झाले. राहुल देखील परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका नेहमी राहुलने सुद्धा हाताळली. परंतु आज तेजस टीम कर्णधार आहेत. टॉप ऑर्डरला गेलेत. कौशल्य मात्र आज गोल्डन डगाचा शिकार बनला आणि त्यानंतर मात्र तेजस मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे चिकाटी धरून राहिलाय. धावा देखील चांगल्या बनलेत आतापर्यंत. पहिल्या ओव्हरचा खेळ जसा संपलाय 13 धावा या स्कोर बोर्डवर लागलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मात्र ओव्हर क्रमांक 2 हा पहिला बॉल असेल. त्या दरम्यान चांगल्या लेंथ लाईन मध्ये हा बॉल होता. लाईन मात्र अतिशय सुंदर बॉल मिळाली. जसा बॉल तिकडे पडलाय ना आणि त्याच्यानंतर मात्र अगदी स्टंपच्या वरून ट्रॅक झाला होता. चांगला बॉल आहे. अगदी फलंदाजीच्या बॉडी पोझिशन स्टॅट नुसार गोलंदाजी आतापर्यंत झाली. हा पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तर ज्या वेळेला टॉप ऑर्डरची फलंदाजी, मिडल ऑर्डरची फलंदाजी, स्लोअर ऑर्डरची फलंदाजी ज्या वेळेला आपण नेहमीच पाहिले ना की टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली कामगिरी करतात तर मात्र धावांचा वेग जो आहे तो देखील अतिशय पुढे जात असतो. त्याच्यानंतर मात्र मिडल ऑर्डरमध्ये थोडेसे धावा देखील कमी लागत असतात. परंतु सलगचे हे 2 बॉल डॉट गेलेत ना कारण कुठे ना कुठेतरी एखाद्या खेळाडूचा स्पेशल स्ट्रॉंग झोन, वीक झोन ओळखणं देखील गरजेचं आहे. ज्या दरम्यान देखील बॉल हवेमध्ये आहे. पुणे शेता मात्र कॅच मी तर म्हणे ड्रॉप झाली. स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. जो फाईन फिल्डर आहे जवळपास तिकडे शॉर्ट स्लिकला एक फिल्डर आहे त्याने देखील मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अशातच मात्र एक सिंगल धाव अधोरेखित केली आणि सिंगलने धावफलक 14 या अंकांवरती पोहोचलाय. असं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ साकार झाला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला देखील मात्र बॅटची कडा फ्लाइंग किस. त्याच्यानंतर मात्र स्टंपच्या मागे हा पकडला झेल. आणखी एक बॅटर झाले विकेट.
कारण अगदी स्वप्नील बुमटेची विकेट जी आहे ती देखील राखून ठेवली होती आणि त्याच्यानंतर मात्र जवळपास इंडिया क्रमांक ड्रॉप सीरीजमध्ये 5वा क्रमांकावर मिडल ऑर्डरला आलाय. तर फार चांगली रणनीती, प्लॅनिंग, गेम प्लॅनिंग, ॲक्युरन्सी, पारदर्शकता मैदानाच्या आतमध्ये मात्र कशी ठेवावी ना हा देखील प्रयत्न करणं देखील उचित ठरेल. परंतु स्वप्नील जवळपास 5व्या क्रमांकावर आलाय. त्याच्यानंतर मात्र जवळपास 4 चेंडूंचा खेळ झालाय. उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि दावा देखील चांगला जोडले. आतापर्यंत 14, 3 विकेट गेले, 14 रन बनलेले आहेत. सपने सीधा बॉलिंग मार्गावर राहुल तयार होतील. बॉल क्रमांक 5 हाताळण्याकरिता प्रामुख्याने मुख्य खेळाडू म्हणून कालिका माता गाणे या संघामध्ये एक खेळाडूकडे बघितलं गेलंय. यावेळेला मात्र पहिलाच बॉल आहे. पहिला बॉल पुल करायचा होता. काय एक्सपेक्टेशन पाहायला मिळालं. जसा बॉल पडला तसा मात्र बॅटची कडा घेतली. रस्त्याच्या मागे झेल पकडल्याच्या नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पहा. काय जबरदस्त बॉल हाताळला होता. जसा बॉल पडला ना तसा मात्र अगदी गुड स्पॉटला बिलॉंग झाला होता. त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि जसा मात्र पुल करण्याचा प्रयत्न केला ना अगदी बॅटच्या वरील कडेवर आणि बॅटच्या वरील हिश्श्यावर जसा बॉल आदळला आणि त्याच्यानंतर मात्र हलकासा बॅटला क्रश केला. अस्टनच्या मागे बॉल मात्र यष्टीरक्षकाच्या हातखंडामध्ये विसावला. चांगला झेल पकडला आणि पकडल्याच्या नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. तर अगदी कालिका माता गाणी टीमचा प्रामुख्याने खेळाडू आज स्वप्नील बुमटे देखील फक्त आणि फक्त कागदोपत्री स्ट्रॉंग राहिलाय. 5व्या बॉलवर फार मोठी विकेट. यावेळेला मात्र देखील बॅटची हलकीशी कडा घेतली. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त सिंगल मिळेला आणि सिंगलने धाव फलक आहे तो देखील पोहोचला 15 या धाव संख्येवर. म्हणजे 12 चेंडूंचा खेळ झाला. त्याच्यामध्ये जवळपास 4 विकेट गेले आणि धावा फक्त आणि फक्त 15. अंतिम षटक कुठला असा गोलंदाज आहे की अंतिम षटक हाणामारचं षटक आहे, शेवटचं षटक असेल आणि शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा हा मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. खास करून तेजस आहे त्यांच्यावरती फार मोठी ती जबाबदारी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल गेलेत. कारण आणि टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. परंतु आतापर्यंत गोलंदाजी प्रभावित करणारी ठरली कंट्रोलफुल बॉलिंग आणि गोलंदाजीमध्ये ज्या ज्या वेळेला मात्र फलंदाज जातात त्यांचा मनसुबा हेरला जाणला आणि खऱ्या अर्थाने फलंदाजांचा मनसुबा खारीज उद्ध्वस्त करण्याचं काम आतापर्यंत गोलंदाजांनी केलंय. सुपर बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी राहिली जयदुर्ग अंजुरे संघाची. कारण थोडंसं बदल देखील आणि परिवर्तन करणं कालाची गरज आहे. बदल करणं देखील गरजेचं आहे आणि तो बदल या हंगामामध्ये पाहायला मिळाला जयदुर्ग अंजूर या टीम मध्ये. यावेळी देखील पहिलाच बॉल आहे. कारण मित्र बनी जास्तीत जास्त टॉप ऑर्डरला गेलेला फलंदाज तेजस आहे. तेजसला स्ट्राईकवर आणणं गरजेचं आहे. परंतु पहिला बॉल आहे निखिल खेळले. कारण जवळपास कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. इनसाइड आउट ऑफ स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅटच्या आतील भागाला हा बॉल टच झाला आणि एस्टनच्या मागे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि कुठल्याही प्रकारे धाव आली नाही. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका तर फुल केलाय अलोंग द कार्पेटच्या सहाय्याने. त्याच्यानंतर मात्र एक फक्त आणि फक्त सिंगल धाव असं मेंटेन केली. फार वेगाने स्लॉंगॉनचा फिल्डर देखील फार वेगाने गेला होता आणि त्याच्यानंतर एक काउकर्डरचा फिल्डर देखील फार वेगाने पुढे आला होता. जोपर्यंत बॉल उचलला गॅदर केला आणि त्याच्यानंतर मात्र एकच सिंगल धाव मिळाली. मागील मॅचचा टार्गेट देखील आपण बघितला लोईस स्कोरची मॅच ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 20 धावा 21 धावांचं टार्गेट होतं. म्हणजे सध्याच्या घडीला जी परिस्थिती आहे जो बॅटल आहे ना त्या बॅटलनुसार जवळपास मी तर म्हणेन 20 ते 25 धावा जरी सुद्धा बनल्या ना 25 तरीही सुद्धा मात्र चांगली मात्र एक धावसंख्या एक चॅलेंजिंग टोटल बनेल. परंतु फक्त आणि फक्त 16 रन बनलेले आहेत. त्यानंतर मात्र 3 चेंडूंचा खेळ सुद्धा झाला. कारण कुठल्याही प्रकारे अगदी मान उंचावून दिली नाही आहे कुठल्याही बॅटरला आणि कुठलाही मोठा फटका पेश करू दिला नाही आतापर्यंत गोलंदाजांनी. इतकी चांगली गोलंदाजी राहिली. या वेळेला मात्र खर्रा बॉल, चांगला फटका, सुंदर फटका, अतिसुंदर धावा,
धावा मिळतील 4. टॉप ऑर्डरला गेलेला फलंदाज तेजस देखील अगदी फार स्ट्रगल केले त्याने आतापर्यंत. कारण डेट ओव्हरचे फक्त आणि फक्त 3 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस बॉल हाताळला आणि थोडासा क्रॉस खेळण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आज फार अगदी स्ट्रॉंग मोमेंटम आणि स्ट्रॉंग झोन तोच आहे प्रत्येक खेळाडूचा. कारण फ्रंट फुटला जातात त्याच्यानंतर मात्र सफल होऊन खेळतात. परंतु यावेळेला फुलटॉस बॉल त्याचा देखील पुरेपूर फायदा घेतला आणि 4 धाबे निश्चित स्कोरबोर्डवर धावा 20. उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 2 चेंडूमध्ये काय घडेल. 20 धावा तर लागल्या जातात. यावेळेला मात्र स्पूल अँड पॉवरफुल आणि सरळ बॉल पाठवलाय स्टँड मध्ये. षटकार. महत्वपूर्ण याच 2 चेंडूंमध्ये आलेल्या 10 धावा मॅचचा टर्निंग पॉइंट, मॅचला कलाटणीक देणारा हा क्षण. षटकार आणि चौकार अगदी पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता आणि त्याच्यावर मात्र अगदी फुल अँड पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर बरोबर बॅटच्या मधल्या हिश्श्यावर हा बॉल मात्र कनेक्ट झाला आणि त्याच्यानंतर मात्र सरळ 6 धावांची मोहर त्या चेंडूवर उमटली. अंतिम बॉल आहे, शेवटचा बॉल असेल. यावेळी देखील चांगला असं बॉल देखील चांगला हाताळला, चांगला फटका देखील टिअर केला आणि जवळपास लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या मध्ये फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावा देखील एक्झिक्यूट केल्या आणि याच 2 धावांनी स्कोरबोर्ड जो आहे तो देखील इथे अगदी बॅलेन्सिंग टोटल म्हणून बघितले जाईल आणि धावा लागल्या जात आहे 28. 29 धावांचं हे टार्गेट. 29 धावांचं लक्ष आहे. 29 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट केलं आणि त्यानंतर मात्र पुढील मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंकणारा संघाडी सचिन 11 भिनार. नवीन सिंग करणारी टोटल पाहायला मिळाली. 28 रन बनल्या. 29 धावांचं हे आव्हान ठेवलं. 29 धावांचं लक्ष मात्र कशा प्रकारे पार पाडलं जाईल. महत्वपूर्ण टॉप ऑर्डरला आले फलंदाज तेजसनं खास करून आपल्या संघाला कुठेतरी ज्या धावा कमी लागल्या होत्या तिथून मात्र अगदी तारणहार बनवण्याची भूमिका साकारली आणि त्या जवळपास 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनलेल्या आहेत आणि त्याच्या जोरावर मात्र अगदी चॅलेंजिंग टोटल बनवली. कन्व्हिन्सिंग करणारी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र येणाऱ्या 18 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. चला आपण टॉप ऑर्डरची जोडी या मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जसं पिराल तसं उगवेल आणि त्याकरिता मात्र 29 धावांचं हे लक्ष आहे. 29 धावांची टोटल मैदानाच्या आतमध्ये रनचेस मध्ये बनवायची असताना मात्र काय घडेल. गोलंदाजी मात्र सर्वाधिक हायेस्ट पार्टनरशिप यंदाच्या हंगामामध्ये चालू सीझनमध्ये पहिली टुर्नामेंट पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला जी पाहायला मिळाली. 66 धावा ज्या बनवल्या आणि तीच जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये टॉप ऑर्डर करण्याकरिता सलामीचे सलामीवीर मैदानाच्या दिशेने मंद मंद पावलांनी जात असताना पाहायला मिळत आहेत.
19 धावांचं लक्ष आहे कौशल गोलंदाजीमध्ये. कौशल देखील फार अगदी कमी वयाचा खेळाडू आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने याच टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्याने ज्या वेळेला पदार्पण केलं आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःला इम्प्रोवाइज केलं. श्रीगड दाभाड संघाचा कुणाल त्यांना देखील आपण पाहिलं की ज्या वेळेला मात्र खऱ्या अर्थाने 12वा खेळाडू टीमच्या समेत बॅट घेण्याकरिता तो जात होता. परंतु या हंगामामध्ये काय डावखुरी आता फलंदाज अगदी आज चांगल्या गोलंदाजांना मात्र पूर्णपणे कुठून काढण्याचं काम त्या कुणालनं देखील केलंय. दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त बॅटिंग कुणालच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. त्यानंतर कौशल बोमटे हा खेळाडू आज देखील उदयनमुख जरी सुद्धा खेळाडू असला तरी मात्र आपल्या स्वतःला इम्प्रोवाइज करण्यामध्ये माहीर आहे. कारण ज्या वेळेला एक कालिका मात्र गाणे हा संघ बाहेर खेळण्याकरिता जात होता त्यावेळेला मात्र खेळाडू बॅट पकडण्याकरिता संघाला मात्र पुरेशा 12वा 13वा 14वा खेळाडू म्हणून त्यांच्या टीम मध्ये वर्णी लागली. परंतु आज पहा फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून पुढे आलाय आणि याला म्हणतात खऱ्या अर्थाने की संधीचं सोनं कसं करावं. परंतु पहिला बॉल जसा मात्र रिलीज झाला त्याच्यानंतर पहिलाच बॉल ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला होता. कारण प्रकाश घोलप त्यांच्याकडे इतकी क्षमता आहे ना की कुठल्याही क्षणाला मॅच पलटवण्याची ताकद त्या खेळाडूकडे आहे. कारण स्ट्रॉंग आणि पॉवरफुल हिट त्याच्या बॅटमधून आपण नेहमी पाहिले. परंतु पहिला बॉल जो आहे ना तो इम्पॅक्ट थोडासा उजबस्तीच्या बाहेर. पुन्हा एकदा बारीक मार्ग तयार झालेत कौशल आणि त्यानंतर मात्र हा बॉल जास्त बाहेरच्या बाजूने पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा. दुसरा बॉल मात्र अगदी भरपूर उजबस्तीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा पंचांनी देखील दर्शवला. एका धावेने अकाउंट ओपन झालं जयदुर्गा अंजूर या संघाचं. पुन्हा राईट ओव्हर द विकेटने अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. काय बॉल हाताला काय वेग आहे पहा. काय जबरदस्त बॉल अगदी डबल मध्ये टाकले तिकडे प्रकाशला. कारण अगदी बॅट आणि बॉल मध्ये जर का कनेक्शन झालं असतं ना तर कदाचित बॉल थांबला नसता. परंतु जर तरला महत्व नाही आहे. एक्झॅक्ट बॉल जसा पडलाय ना अगदी बॉडी लँग्वेज स्टँड आणि त्याच्यानंतर मात्र जसा बॉल पडलाय ना गुड लेंथला तसा मात्र तिथनं हाईट झालाय बॉल आणि एक्झॅक्ट व्हील भेटला नाही प्रकाशला. जबरदस्त सुपर डिलिव्हरी. काय बॉल हाताळलाय जबरदस्त अति सुंदर बॉल. यावेळेला पहिला बॉल चांगला दुसरा बॉल खराब तिसरा बॉल चांगला त्याच्यानंतर देखील खराब बॉल हाताळला. ही रणनीती. कारण फलंदाजाला मोठा फटका मारू द्यायचा नाही आणि अशा मोमेंटमला अशा पद्धतीमध्ये गोलंदाजी करणं. कारण आपल्याकडे धावा देखील कमी आहे. एक एक धाव देखील थांबवणं गरजेचं असेल. महत्वपूर्ण राहुल बागी वैभव खानजोडे त्याच्यानंतर प्रकाश घोलप या दोन फलंदाजांवर इतकी मोठी जबाबदारी आहे ना की तिन्ही फलंदाजांवर जयदुर्गा अंजुरे संघाचं भविष्य. या वेळेला मात्र फटका फसला. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत लॉंग ऑफला ते कुठल्याही प्रकार चुकी करणार नाहीये आणि हा पकडला चेल आणि फार मोठी विकेट प्रकाश घोलप. आणि तदनंतर जर आपण बघितला कारण मगाशी देखील उल्लेख केला की प्लॅनिंग गेम प्लॅनिंग ॲक्युरन्सी पारदर्शकता या सगळ्या गोष्टी जर का तुमच्याकडे असतील ना तर मात्र निश्चित रूपानं संघर्ष स्ट्रगल ज्या वेळेला संघ करत असतो त्यावेळेला निश्चित रूपानं कारण गोलंदाजी चांगली होती त्याच्यानंतर मात्र फलंदाजी देखील चांगली होती आणि अशातच मात्र ज्या प्रकारे स्वप्नील बमटे बाद झाल्याच्या नंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जो सेलिब्रेशन आणि त्याच्यानंतर मात्र प्रकाश घोलप बाद झाल्याच्या नंतर आई कालिका माता गाणे संघाला देखील माहिती आहे की ही विकेट किती आमच्या करता इम्पॉर्टंट होती आणि ती महत्वपूर्ण सफलता या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली कौशल बमटेच्या माध्यमातून. 29 धावांचं लक्ष असताना पहिला गडी बाद झाला. त्याच्यानंतर मात्र राहुल पागी हे देखील वादल मैदानाच्या आतमध्ये आले. राहुलने देखील कृष्णा 11 वारलीपाडा त्या मैदानावर अर्धशतक ठोकलं होतं. का बॅटिंग केली होती जबरदस्त बॅटिंग केली होती राहुलने. यावेळेला मात्र फ्लॅश पॅडवर बॉल आदळलाय. भरपूर स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाला. पंचा लगेच साईड लाईन दर्शवलं आणि त्याच्यानंतर मात्र लेग बायचा इशारा दिला. इम्पॅक्ट
उजवं स्टिक मात्र अगदी बाहेरच्या बाजूने लेगवर बॉल आदलणारा आपल्याला पाहायला मिळाला. कारण एक्झॅक्ट जर बघितलं एक सिंगल धाव तर आली आणि सिंगलने मात्र स्कोरबोर्ड जो आहे तो देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल. 3 या अंकांवर पोहोचला जयदुर्ग अंजुरी. 29 धावांचं हे लक्ष आहे. 29 धावांची टोटल आहे. चौकारांची हॅट्रिक मागील मॅच मध्ये वैभव खानसोटे यांच्या बॅटमधून सुद्धा पाहायला मिळाली. तदनंतर मात्र या मॅच मध्ये प्रत्यक्षपणे काय घडेल कारण प्रकाश गुलाब नावाचं वादळ हे मात्र थांबवलंय कौशल भुमटेनं. इथे देखील अगदी परफेक्ट स्कोरवर टप्प्याचा बॉल परंतु नो बॉलचा इशारा. ब्लॉकल डिलिव्हरी त्याच्यानंतर मात्र नो बॉलचा इशारा. एक धाव देखील मिळाली परंतु या बॉलवर कुठल्या प्रकारे धाव आली नाहीये. स्पेअर डिलिव्हरी आहे. चांगला बॉल आहे. स्पर्धा एक्झॅक्ट जर नो बॉलचा इशारा पंचांनी दिला होता तो निर्णय मात्र रिव्ह्यू सक्सेसफुल या पंचांनी रिव्ह्यू घेतला होता. थोडेसे तल्यात मनात पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर मात्र फेअर चांगला बॉल काय जबरदस्त बॉल देखील हाताळला होता. सटिक यॉर्कर लाईनचा बॉल हाताळला होता. त्याच्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये तेवढं झालं क्षेत्र शिंदेगिरी केलं होतं. पुन्हा शेटा राईट ओव्हर द विकेटने कौशल यावेळेला मात्र फटका चांगला आहे. स्पॉइंटला खेळलेत अगदी डीप पॉइंटच्या वरून खेळलेत आणि त्याच्यानंतर मात्र फिल्डिंग खराब फिल्डिंग काय घडलं तिकडे कारण बॅलन्स करू शकलं नाहीये. आशिष बगली फिल्डर तिकडे बॅलन्स स्वतःला करू शकला नाही कारण फार झपाट्याने पुढे गेला होता. वेगाने पुढे गेला होता. आणि काही षटक जे आहे ते देखील षटक देखील कम्प्लीट झालेला आहे. आणि त्यानंतर मात्र एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर धावा जर स्कोर बरोबर लागला तर 6 अजून 23 धावांची गरज असेल. येणारे 12 बॉल मॅच मात्र बनवली. मॅच बनली. आय कॅन डू मी करेन आणि ते करून दाखवलं इथे कौशल्यनं. काय जबरदस्त गोलंदाजाचा अटॅक करणार राहिला आणि त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवर देखील 3 धावा अधोरेखित झाल्या. वैभवने देखील फटका तेवढा चांगला ग्लान्स केला होता आणि त्यानंतर मात्र चला फिल्डिंग सेट करा कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. आणखी 2 मॅच आहे. त्याच्यानंतर आपल्याला पहिली सेमीफायनल खेळवायची आहे आणि एक्झॅक्ट आतापर्यंत जो टाइम झालाय 2 वाजून 19 मिनिटे झालेत म्हणजे जवळपास 3 वाजेपर्यंत आपल्याला हा शेड्यूल कंप्लीट करायचा आहे. लक्षात घ्या आपण आजच्या दिवसाचा शेड्यूल जो आहे तो आपल्याला 3 वाजेपर्यंत ऑलमोस्ट कंप्लीट करायचा आहे आणि म्हणून वेळेच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं सहकार्य करा तर मित्र वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. जर्मनीचे संशोधक पीटर हेडलिन ज्याने स्वतः घड्याळ बनवलं होतं त्यांच्यासाठी सुद्धा वेळ थांबली नाही आहे. आपल्यासाठी काय थांबेल तर सकाळी जो वर्तमानपत्र आपण 5 रुपयांनी विकत घेतो तोच वर्तमानपत्र संध्याकाळी आपल्याला 5 रुपये किलोच्या दराने विकावा लागतो. म्हणजे वेळेला महत्व किती आहे पहा. म्हणून वेळ आपल्यासाठी थांबणार नाही. वेळ जर का थांबायची असेल ना तर वेळेची बचत हे आपल्या हातामध्ये आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. संकल्प स्पोर्ट्स मोरे इथे होणारी जी टुर्नामेंट आहे प्रत्येक जे आपले संघ आहेत जे जुने संघ आहेत त्या प्रत्येकाला कंपल्सरी ड्रेसिंग आहे आणि त्या टुर्नामेंटमध्ये मात्र रूल्स आणि रेग्युलेशन इतकी स्ट्रिक्ट असतात की मात्र लगेचच पेनल्टीला सामोरं जावं लागतं. लक्षात घ्या आपण एखादा लगेचच खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये
कारण ही पहिल्या टुर्नामेंटसाठी शिथिलता आपण दिली. या बलीला चांगला बॉल आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल निखिल गोलंदाजीमध्ये जसा सज्ज झाला पहिला बॉल त्याने देखील डाऊन हाताळला. मागील मॅच मध्ये वैभव नावाचं वादळ, प्रकाश गुलाब नावाचं वादळ हे मैदानाच्या आतमध्ये अगदी येत असताना पाहायला मिळालं, परंतु या मॅच मध्ये हेच वादळ थांबवण्याचं काम केलंय ऐकाली कामाता गाणी या संघाच्या गोलंदाजांनी. इथे देखील समोरच्या दिशेने खेळले डाऊन द ग्राउंड फटका चांगला आहे. कौशल बोमडे फिल्डर आणि जोपर्यंत बॉल उचलला कॅरी केला टेक केला त्याच्यानंतर मात्र जोपर्यंत संधी होते एक धाव घेण्याची म्हणजे परिपूर्ण एक धाव इथे ऑलमोस्ट कम्प्लीट झाल्याने एका धावेने 7 या अंकांवर पोहोचला जयदुर्ग अंजूर ए. सचिन 11 बिनार विनिंग टीम आणि त्याच्यानंतर मात्र ऑर्गनाइज बाय टीम आणि गावदेवी स्पोर्ट्स लोहोपे हा संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. पहिलं सत्र अक्षरशः आपल्या नावावर गेलं. कमीत कमी धावा, कारण प्रामुख्याने गोलंदाजीचा अटॅक जर का तुमच्याकडे चांगला असेल ना तर निश्चित रूपानं तुम्ही फलंदाजांवर हवी ठरवू शकता. या बलीला आज राहुल ऑन स्ट्राईकवर आहेत, परंतु राहुल यांच्यावर देखील फार मोठी मदार असेल, जबाबदारी असेल. जबाबदारी नावाचं टॉनिक परिपूर्ण सातत्य हे मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करावं लागेल राहुल पागे यांना. कारण निखिल देखील एक चांगला गोलंदाज आहे, यंगस्टर आहे. गोलंदाजी मात्र देखील अचूक टप्प्यावर करतो. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. बॉल क्रमांक 4 सतत असताना मात्र रनिंगमध्ये थोडंसं मात्र चुकी झाली आणि त्यानंतर बॉल क्रमांक 4 हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होईल. अजून मॅच बॅलन्सिंग आहे. धावा कमी लागल्या जाते. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे ना त्या 3 चेंडूंमध्ये जर एखादा बिग ब्लास्ट एखादा मोठा फटका जर का येतोय ना तर पुन्हा एकदा मॅच मध्ये तर कमबॅक करेल. परंतु 4थ्या क्रमांकाचा बॉल पहा. जसा बॉल मात्र गुड लेंथ ऑफ लाईनवर जसा हाताळला चांगल्या लिंक लाईन मध्ये बॉल हाताळला ना आणि त्याच्यानंतर मात्र ॲक्युरन्सी पहा, पारदर्शकता पहा, फार चांगली राहिली निखिलच्या माध्यमातून. सपरेशीला बॉल एक मार्कर तयार झाले. बॉल क्रमांक 5 जाबलेला कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, परंतु वाईट बॉलचा इशारा. जसं उजव्या स्टिकच्या दुसऱ्या मोहल्ल्यामध्ये हा बॉल हाताळला एक एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्रा धावेने 8 या अंकांवरती पोहोचले. कारण पहिल्या डावामध्ये आपण बघितलं तेजस सुर्वे लास्ट मोमेंट पर्यंत थांबला, शेवटच्या बॉल पर्यंत थांबला. 3 चेंडूमध्ये 12 धावा त्याने देखील काढलेल्या आहेत, म्हणजे चांगली बॅटिंग त्यांनी देखील केली. या बलीला मात्र सटीक वाईड यॉर्कर लेंथ लाईन वरून हा बॉल हाताळला अवे फ्रॉम द बॉडी. म्हणजे फलंदाजापासून जेवढा तुम्ही अगदी मोठ्या फटक्यापासून वाचायचं असेल ना तर जास्त बाहेरच्या बाजूने बॉल हाताळणं देखील उचित ठरेल. आणि ती गोलंदाजी मात्र इथे फार चांगली पाहायला मिळाली. कारण बॉडी लँग्वेज स्टँड जो आहे ना फलंदाजाचा तर त्याच्यापासून थोडंसं बॉडी लँग्वेज पासून थोडंसं बाहेरच्या बाजूने हा बॉल हाताळला जातोय. सुपर बॉलिंग. या वेळेला बॅटची कडा, बॅटच्या आतील कडा घेतली. बॉल देखील तिकडे असं मागे गेला आणि त्याच्यानंतर मात्र वैभव खानजवडे मात्र यांना परतीचा प्रवास करावा लागेल. म्हणजे दुसरा फलंदाज इथे बाद झालाय. म्हणजे येणारे बॉल 6 आणि त्याच्यानंतर मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 20 ची गरज आहे. कारण मागील मॅच आपल्याला पाहायला मिळालं म्हणून म्हणतात ना की तुम्ही मागील मॅच मध्ये काय घडवलं त्यापेक्षा चालू असलेल्या मॅच मध्ये तुम्हाला काय घडवायचं आहे. कारण ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण नेहमी पाहिलेला आहे सलग 2 वेळा जो ICC आणि 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणार संघ वेस्ट इंडिज आणि वेस्ट इंडिज सारख्या संघाला देखील आयर्लंड संघाने हरवलं होतं. जबरदस्त पंचांची भूमिका देखील फार महत्वाची राहिली. शिवाजी गायकर देखील एक पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फार चांगल्या तीक्ष्ण पंचांची भूमिका त्यांनी देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे साकारली. त्याच्यानंतर मात्र बाउंड्री पंच आणि त्याच्यानंतर मात्र बाउंड्री पंच आहे. त्याच्यानंतर मात्र व्हॅलेंटियर्स आहे. संपूर्ण गावदेवी क्रिकेट मंडळ लोहपे आणि यंगस्टर संपूर्ण गाव आणि
युवा खेळाडू आहे त्याने देखील मात्र जबरदस्त संपूर्ण या टुर्नामेंट आणि कशा प्रकारे सक्सेसफुल करावे याकरता देखील प्रचंड मेहनत घेतली. संपूर्ण आमची ATC ची टीम आहे. 6 बॉल येणारे 20 धावांची आवश्यकता आणि या रोहित गायकर क्या बात है अगदी आरोह भाई आज अगदी बाईक न्यू बाईक अभिनंदन. स्पर्धा 9 धावा फक्त आणि फक्त लागलेला आहे. देणारे 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. तेजस यांच्यावर मात्र ही दुरा दिलेली आहे. तेजसवर काय घडेल परंतु राहुल यांच्यावर ही फार मोठी इम्पॅक्ट इथे जबाबदारी राहुलकडे देखील ती ॲबिलिटी आहे. यावेळेस पहिलाच बॉल पहिल्या बॉलवर दाखवलंय मैहुना आणि सरळ बॉल पाठवलंय आसमान दाखवलंय तेजसला 6. एकोणतीस धावांचं लक्ष आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 धावा आणि त्याच्यानंतर षटकार म्हणजे 15 धावा स्कोर बरोबर लागलेले आहेत. यावेळेला देखील पाडसिमचा फटका फसलाय फिल्डर आहेत आणि हा जल पकडलाय. काय फटका सजवला होता परंतु शॉर्ट सिलेक्शन चुकीचं निवडलं राहुलने. बॅकवर्ड स्विलिंग मध्ये फिल्डर आहेत जबरदस्त जल पकडला आणि राहुल पहिल्या बॉलवर षटकार ठोकला. दुसऱ्या बॉलवर मात्र परतीचा प्रवास विकेट. परंतु पहिल्या बॉलवर षटकाराला षटकाराने असं वाटलं होतं की अजून उम्मीद बाकी आहे परंतु षटकार आल्याच्या नंतर अगदी स्पायरमध्ये हा बॉल हाताळला होता लेगवर. स्पॅडलचा फटका देखील तेवढा इतका चांगला सजवला होता परंतु स्पिलेगमध्ये फिल्डर पाहायला मिळाले आणि त्यांनी देखील कुठल्याही प्रकारे चुकी न करता तेवढा चांगला झेल सुद्धा पकडला. म्हणजे राहुल जो महत्त्वपूर्ण टीमचा एक तारणार खेळाडू त्यांना देखील पाठवलं खेळाडू कक्षाच्या दिशेने आणि त्याच्यानंतर मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. सागर आले. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज विनंती असेल. त्यानंतर मात्र येणारे बॉल बाकी आहे 4 मध्ये गरज आहे 14ची. 14 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल 4 मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. चौदा धावांची आवश्यकता असेल. काय घडेल हा बॉल देखील फार निर्णायक असेल. या वेळेलाच मात्र पंच देखील तिकडे काय घडलंय वाईट बॉलचा इशारा आणि एक्झॅक्ट अगदी सॉफ्ट लँड होत असताना बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र वाईट बॉलचा इशारा. याचा अगदी रिव्ह्यू पुन्हा एकदा संपूर्ण दिवसभर आपण जर इतकी रिव्ह्यू घेतले तर कदाचित फायनल होणार नाही हे देखील आपण लक्षात घ्या. कारण अगदी दोन आपल्याकडे रिव्ह्यू आपण दिलेले आहेत ते रिव्ह्यू यूज करायला हरकत नाही आहे. अगदी एका मॅच मध्ये 4-5 रिव्ह्यू जर का घेतले तर मला वाटतं फायनल आपल्याला उद्या खेळवावे लागेल. लक्षात घ्या आपण ऑन फील्ड अंपायर्स जो आपला निर्णय असेल तो ऑन द स्पॉट द्यायचा आहे. लक्षात घ्या इथनं पुढे हरकत नाही आहे कारण फायनल होणार नाही. लक्षात घ्या आपण तिसऱ्या पंचांकडे हा रेफर
केलेला आहे. आपण तिसरे पंच यस नो बॉल आहे. कारण जास्त अगदी स्टंपच्या वरून देखील आणि जास्त कमरेपेक्षा जास्त हाईट बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र नो बॉलचा इशारा आहे. येणारे बॉल 4 आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता असेल. चला यस नो बॉल आहे आणि फ्री बॉल असेल. 4 चेंडूंमध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे. जास्त हाईट एक्सपेक्टेशन दिली होती तेजसनं. जास्त हाईट मध्ये बॉल हाताला लावता. येणारे बॉल 4 मध्ये 12ची गरज असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर गेले. सागर ऑन स्ट्राईकला यावेळेला फ्री बॉल. कारण अशी बॉडी पोझिशन आणि त्याच्यानंतर मात्र असं वाटतं की सागरच्या बॅटमधून धावा बनतील. पण तो फ्री बॉल होता आणि फ्री बॉलचा फायदा घेणं देखील फार अपेक्षित होतं. परंतु हा बॉल देखील निर्धाव गेला आणि त्याच्यानंतर मात्र दबाव वाढील प्रेशर वाढील प्रत्येक आहेत ऑन स्ट्राईकला. कारण त्याच्यानंतर मात्र येणारे बॉल 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असेल. म्हणजे प्रत्येक बॉलवर प्रहार करण्याचा निर्धार हा मात्र मनामध्ये महत्त्वपूर्ण बनवावा लागेल. कधीही कुठल्याही क्षणाला मॅचचा फासा पलटण्याची क्षमता ठेवावी लागते. त्यावेळेला मात्र थोडंसं बाहेरच्या बाजूने दूरवरून खेचून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर मात्र दुसरी ही धाव देण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे फलंदाज तर बाद झालेत रनआउटच्या रूपानं. 60 अगदी प्रतीक हे बाद झालेत. म्हणजे येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज असेल. जरी षटकार आला चौकार आला तर देखील मात्र मॅच टाय बनेल. कारण पहिला दिवस आपण बघितला. पहिल्या दिवसामध्ये सुपर ओव्हरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. जे हनुमान नांदेडने आणि आई दुधेश्वरी कोल्यापाडा परंतु सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये जे हनुमान नांदेडने संघ सरस ठरला. आणि त्यानंतर मात्र येणारे बॉल बाकी आहेत 2 आणि 2 चेंडूंमध्ये समीकरण राहिले जे 11चं. म्हणजे जर का 2 षटकार येतात ना तर मॅच जिंकेल जयदुर्गा अंजूर ए आणि त्यानंतर मात्र षटकार चौकार आला तर मात्र मॅच टाय बनेल. त्याकरिता प्रयत्न करावा लागेल आणि त्याच्यानंतर मात्र याच 11 धावा जर का 10 धावा इथे जर का डिफेन्स करायचे असतील तर 1 बॉल चांगला हाताला लावावा लागेल तेजस सुर्वे या गोलंदाजाला. इथेच मात्र शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. कारण अगदी पूर्णपणे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. हाकून टप्प्याचा बॉल होता. फायदा घेणं अपेक्षित होतं परंतु असं काही घडलेलं नाही आहे. आणि अंतिम शेवटचा बॉल. एका चेंडूमध्ये 11 धावाची गरज आहे. 11 रन बनवायचे आहेत. काही जर का चमत्कार घडला फक्त आणि फक्त कालिका माता गाणे संघ असं वाटलं होतं. ज्या वेळेला सुरुवातीला डावामध्ये 2 षटकार झाले होते त्यावेळेला असं वाटलं होतं की पूर्णपणे बॅकफुटला गेलं. परंतु त्यांच्याकडे ही जिद्द आहे ताकद आहे. कमबॅक करण्याची पुनरागमन करण्याची क्षमता ही देखील गाणी टीमकडे आहे. चला लगेच जा सचिन 11 बिनार आणि आई कालिका माता गाणे दोन्ही टीमचे कर्णधार आपण या. अभिनंदन गाणे टीम हटलक जयदुर्गा अंजूर